दिलं बघूया. प्राणायाभ्यास प्राणायामाचा अभ्यास हे आपण मागच्या आठवड्यात घेत होतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला काय त्यांनी सांगितलंय तर नाडी शोधन प्राणायाम. नाडी शोधनाविषयी त्यांनी कसं सांगितलं तर जसं आपण शिकलोय तशाच पद्धतीत त्यांनी सांगितलं. इडा नाडीनं श्वास भरायचा, कुंभक करायचा आणि त्यानंतर पिंगला नाडीनं सोडायचा, परत पिंगला नाडीनं घ्यायचा, कुंभक करायचा, इडा नाडीनं रेचक करायचा. अशा पद्धतीत प्राणायाम करायचा आहे आणि त्याची मात्रा त्यांनी काय दिली, 16, 64 आणि 32 अशी मात्रा दिली. आणि परत हे किती वेळा करायला सांगितलं, कुठल्या वेळी करायला सांगितला प्राणायाम, अगोदर 3 वेळा आणि नंतर 6 वेळा. हा, पहिल्यांदी 3 वेळा नंतर 6 वेळा, म्हणजे दिवसातल्या 3 वेळा पहिल्या कुठल्या सांगितल्या तर सकाळ, मध्याह्न आणि संध्याकाळ. हम्म, आणि म्हणजे ब्राह्ममुहूर्त, मध्याह्न आणि संध्याकाळ. आणि नंतर मग अ, मध्यरात्री, हा अ, आणि म्हणजे 6 तासांनी, रिपीटेडली 6 तासांनी हा दिवसाच. हा. हा, तर इथे नाडी शोधन प्राणायामाचा जो विधी आहे तो सविस्तर वर्णन केला. म्हणजे 16, 64 आणि 32 म्हणजेच एकाच चारास दोन अशा मात्रेमध्ये आपण प्राणायाम बघितला. त्यानंतर आसनांचा अभ्यास ज्याचा दृढ झालेला आहे, ज्याची इंद्रिय वश झालेली आहेत, मिताहारी आहे, असे या योगाने सुषुम्ना नाडीतील मल शुद्ध करण्यासाठी पद्मासनात बसून चंद्र नाडीने म्हणजेच इडा नाडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आणि शक्तीनुसार कुंभक करावा, उजव्या नाकपुडीने रेचन करावा, पुन्हा पिंगलेने आत घ्यायचा, हे कुंभक करायचा, नंतर इडेने बाहेर सोडायचा, अशा पद्धतीत करायला सांगितलं. याने काय होतं तर नाडी शोधन होतं. प्रातर मध्य दिने सायं अर्धरात्रे तु कुंभकान शनैर अशीतिपर्यंतम चतुर्वारम समभ्यसे, हा तो श्लोक आहे. बरोबर, आपल्याला हठप्रदीपिकेमध्ये सुद्धा तसंच आलेलं आहे बऱ्यापैकी. साधकाने सकाळी, दुपारी, संध्याकाळी व अर्धरात्री असा दिवसाच्या 4 प्रहरात 80 पर्यंत कुंभक करण्याचा साधण्याचा अभ्यास करावा, हे सांगितलेलं आहे. पुढे अभ्यासोचित सिद्ध भेद कनियसी भवेत् स्वेदः कंपो भवति मध्यमे उत्तिष्ठ उत्तमे प्राणरोधे पद्मासनं भवेत् जलेन श्रमजातेन गात्रमर्दनमाचरेत् दृढता लघुता चापि तस्य गात्रस्य जायते. हठप्रदीपिकेमध्ये हाच श्लोक थोडासा बदलून असेल पण हाच घेतलेला आहे. मी आज घेऊन बसलोय हठप्रदीपिका, पण मगाशी हे घालत होतो त्याचा कुठे काय लिहिलंय ते. ह्याच्यामध्ये बघा, जलेन श्रमजातेन गात्रमर्दन हा श्लोक जसं तसा आहे बघा. जलेन श्रमजातेन गात्रमर्दनमाचरे दृढता लघुता चैव तेन गात्रस्य जायते. तेन गात्रस्य इथे चापी म्हटलंय, फक्त एवढाच बदल, पण तो काही आणखी बदल नाही आहे. त्यानंतर मिताहाराचा आपण मध्ये एकदा श्लोक बघितलेला. इथे कसं आहे तर सुस्निग्ध मधुर आहारश चतुर्थांश विवर्जित जिता उच्यते भुज्यते शिवप्रीत्यर्थ मिताहारास शिवसंप्रीत हम्म. मिताहारासस्तस्य उच्यते. हा, आणि इथे कसं आहे, सुस्निग्ध मधुर आहार चतुर्थांश विवर्जित भुज्यते शिवसंप्रीत्ये मिताहारस उच्यते. म्हणजे ईश्वराला भोग दिल्यानंतर तो संप्रीत्ये, तो ग्रहण करायचा आहे. मिताहारस उच्यते. आणि इथे गात्रमर्दनमचा श्लोक जो होता तो सुद्धा इथे आहे जसाच्या तसा.
आता कनियसी जेव्हा मात्रा ह्यातली आपण करणार, एकाच चारास दोन हा फॉर्म्युला झाला. याच्यामध्ये ज्यानं कनिष्ठ आचरण केलं, एकाच चारास दोन किंवा हे म्हणजे दोनास काय होईल, आठास दोन, आठ आणि कशी मात्रा होऊ शकते, दोन, आठ आणि चार अशी मात्रा होऊ शकते. हा. किंवा हा तीन, तीन, 12 आणि 6 अशी मात्रा होऊ शकते. यातली जेवढी कनिष्ठ मात्रा आहे, अशा प्रकारे पद्मासनात दृढ बसलेल्या त्या साधकाला प्राणायामाच्या प्रारंभिक कालात खूप घाम येतो. सुरुवातीला कनिष्ठ मात्रेत जो करतो आहे, सुरुवात करतो आहे, अशा याला खूप घाम येतो. प्राणायाम अभ्यासाची मध्यम स्थिती गाठल्यावर शरीराला कंप सुटतो. तर प्राणनिरोधाची उत्तम स्थिती प्राप्त केल्यास त्या अवस्थेतून त्याचे कधीच व्युत्थान होत नाही, असं ह्यांनी इथे अर्थ दिलाय. उत्तिष्ठम उत्तमे प्राणरोधे, किंवा योगी आपलं आसन सोडतो, उत्तिष्ठम जागेवरून हलतो, वर उठतो, या असाच अर्थ हठप्रदीपिकेत दिलेला आहे. बरोबर. उत्तिष्ठम या शब्दाचा अर्थ असा आहे. हा. आणि प्राणायामाचा अभ्यास करताना शरीरातून निघालेल्या घामाचे शरीरावर मर्दन करावे. असे केल्याने मध्ये एक फोन आला. प्राणायामाचा अभ्यास करताना काय, शरीरावर जो घाम येतो तो घाम अंगाला चोळायचा आहे. असे केल्याने शरीराला काय दृढता प्राप्त होते आणि हलकेपणा प्राप्त होतो. दृढता लघुता चापी तस्य गात्रस्य जायते, हे पण सांगितलंय. आहार कसा असावा, अभ्यासकाले प्रथमं शस्तम क्षीराज्य भोजनम ततो अभ्यासे स्थिरीभूते न तावन नियमाग्रह. सुरुवातीला अभ्यासाच्या क्षीराज्य भोजनम असावं, परंतु जसा अभ्यास स्थिर होत जाईल तसं तसं नियमाग्रहाची आवश्यकता नाही. म्हणजेच भोजन आणखी वेगळ्या पद्धतीने घ्यायला त्यांनी सांगितलंय. परंतु सुरुवातीला मात्र फक्त क्षीराज्य भोजनम असंच सांगितलंय. दूध तूप अशा प्रकार, आज्य म्हणजे तूप, क्षीर म्हणजे दूध, दूध तुपाचं भोजन हे सुरुवातीला घ्यायचं. नंतर मात्र या नियमाची एवढी पालनाची आवश्यकता राहत नाही. चला पुढे. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेद वश्य शनै शनैः तथैव सेवितो वायुर अन्यथा हांती साधकम. हठप्रदीपिकेमध्ये दुसऱ्या उपदेशातल्या 15वा श्लोक असाच जसं आहे तसा ना. आहे. हा, हा. असाच आहे. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेद वश्य शनै शनैः तथैव सेवितो वायुर अन्यथा हंती साधकम. जसं तसा. बरोबर. जसं आपण सिंहाला, हत्तीला आणि व्याघ्राला, व्याघ्र म्हणजे वाघाला, हळूहळू वश करू शकतो, कारण हे हिंस्त्र श्वापद आहेत. ती आपला प्राण घेऊ शकतात अशी त्यांच्यामध्ये शक्ती आहे. परंतु त्यांना सुद्धा मनुष्य काबूत करू शकतो. पण त्याच्यासाठी कसं, शनै ही शनै लगेच होतील का, नाही. त्यांना हळूहळू स्वतःमध्ये स्वतःची सवय लावली पाहिजे. त्यांना हळूहळू अभ्यासानं आपण वश करू शकतो. तथैव सेवितो वायुर अन्यथा हंती साधकम. जर तुम्ही असं केलं नाहीत, हळूहळू केलं नाहीत वश, तर साधकाची हानी होईल, हानी होईल किंवा हंती, प्राणान हंती, अशा पद्धतीत. युक्तम युक्तम तजेत व्यायुम वायुम युक्तम युक्तम च पुरयेत युक्तम युक्तेन बध्नीयात एवं सिद्धिम अवाप्नुयात. याचा अर्थ काय आहे, युक्तम आपल्या युक्तम. क्षमतेप्रमाणे पूरक हा. आणि युक्तीने, रेचक करावं. युक्तीने हा रेचक करावं. जर नाही केलं नाही, जर नाही केलं नाही आहे इथे. बदनीयात म्हणजे काय, तर कुंभ. बदनीयात, कारण वायूला आपण
रेचक तरी करतो किंवा पूरक तरी करतो, आणि त्या दोन्ही मध्ये जे मधली फेज आहे ती कुंभकाची आहे, आयदर बाह्य कुंभक आहे किंवा अंतः कुंभक आहे. त्यावेळी बदनीया ते सुद्धा युक्तेनं असावं, तरच सिद्धीम अवाप्नुयात, म्हणजेच प्राणायाम सिद्धी प्राप्त होईल. शक्य तेवढ्या वायूचे रेचन करावे, शक्य तेवढ्या वायूचे पूरक करावे, सहजतेने कुंभक करावा. अशा प्रकारे यथाशक्ती केलेल्या अभ्यासाने सिद्धी प्राप्त होते. ओके. पुढे नाडी शुद्धी तो मनोमन्यव मनोमन्यवस्था प्राप्ती. हा. ओके. नाडी शुद्धीने मनाची अवस्था प्राप्ती. यथेष्ट धारणम वायोर अनलस्य प्रदीपनम नादाभिव्यक्ती आरोग्यम जायते नाडी शोधनात. आता इथे फलं सांगतायत, नाडी शुद्धी झाल्यानंतर काय काय आपल्याला प्राप्त होणार, कशी फळं प्राप्त होणार. जर यथेष्ट अवधारणम, यथेष्ट धारणम म्हणजे कुंभक ज्याला यथेष्ट धारण करता आला. वायर अनलस्य प्रदीपनम, पहिलं काय, अनलस्य प्रदीपनम म्हणजे अनल म्हणजे वायू. नाही, अग्नी. अनिल अग्नी. म्हणजे अग्नी. अनल म्हणजे हा अग्नी. हा अनिल म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी. ओके. जर आपण कुंभक व्यवस्थित धारण करू शकत असलो तर पहिला लक्षण काय निर्माण होईल, अनलस्य प्रदीपनम. बरोबर. पुढे नादाभिव्यक्ती, अनाहत नाद व्यक्त व्हायला लागतो. त्यानंतर आरोग्यमच जायते, आरोग्यम जायते म्हणजे अनारोग्य नष्ट होतं. जर कुठले रोग असतील तर निघून जातात आणि आरोग्यवान शरीर होतं. नाडी शोधनात, नाडी शोधन प्राणायामाने या फलश्रुती आहेत. विधिवत प्राण संयम्य नाडीचक्रे विशोधिते सुषुम्ना वादनं भित्वा सुखाद विशति मारुतः मारुते मध्य संचारे मनस्थैर्यं प्रजायते यो मनःसुस्थिरीभावः सैवावस्था मनोन्मनी. विधिवत प्राणायामानं, विधिवत प्राणायाम जर केला, तो साध्य झाला म्हणजे सिद्ध झाला, तर नाडीचक्र शुद्ध होतात आणि सुषुम्ना नाडीचे मुख उघडते आणि त्याच्यात प्राणवायू सहजतेने प्रविष्ट होतो. सुषुम्ना नाडीत प्राण प्रविष्ट झाल्यानंतर काय होईल, तर मनाला स्थिरत्व प्राप्त होते आणि या मनाच्या स्थिरतेला मनोन्मनी अवस्था असं म्हणतात. यो मनःसुस्थिरी भाव सैवावस्था मनोन्मनी. मारुते मध्य संचारे म्हणजे सुषुम्ना नाडीत मध्यगा म्हटलेला आहे तिला, सुषुम्नेला मध्य नाडी जी आहे त्याच्यामध्ये वायूचा संचार होतो आणि मनस्थैर्यम प्रजायते, मनाचे स्थैर्य होते. आता बंधत्रयस्य कर्तव्यता. आता पहिल्यांदा प्राणायामाचं कसं वर्णन केलंय बघा. सुरुवातीला प्राणायाम म्हणजे काय ते सांगितलं, त्याच्याबरोबर प्राणायामाबरोबर प्रणवाचं पण त्यांनी महत्व सांगितलं. बरोबर. त्यानंतर आता हे हठयोगाकडे वळतात जेव्हा, तेव्हा ते सुद्धा क्रमानं सांगतायत. सुरुवातीला प्राणायाम कसा असावा, तो कुठल्या वेळी करावा, त्यावेळी आहार कसा असावा, हे सगळं झालं. आणि त्याच्याबरोबर आता हळूहळू काय करायला सांगितले त्यांनी, सुषुम्नेमध्ये प्राणाला प्रवेशित करायला, मनाला स्थिर करायला, या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता पुढे बंद सांगतात. सर, आपल्याला ना हा पेपरमध्ये मनोन्मनी अवस्था अशी टीप आली. त्यावेळी मग हेच हा लिहायचं, नाडीशुद्धी प्राणायामाचं फळ म्हणून मनोन्मनी, आणि नंतर ते सगळं मनोन्मनी वर्णन अवस्था. करायचं. हा. बरोबर. हम्म. बंधत्रयस्य कर्तव्यता. पूरकांते तु कर्तव्यो बंधो जालंधराभिधा कुंभकांते रेचकादौ कर्तव्यं तु उड्डीयाणकाः. अधस्तान आकुंचने नाशु कंठसंकोचने कृते मध्ये पश्चिमतानेन स्यात् प्राणो ब्रह्मनाडिगः. पूरकांते तु कर्तव्यो, पूरक केल्यानंतर बंधो जालंधरादिभिः म्हणजे आदिभिः नाही, जालंधराभिदः. हा
आधी बी नाहीये. जलंधरा विदहा, या पूरकाच्या शेवटी जालंधर बंद लावायचा आहे. पूरक केल्यानंतर, कारण आपण काय करतोय, जालंधर बंद लावून प्राणवायूला खाली ढकलतोय. जालंधर बंद लावून, बरोबर आहे. तसेच कुंभकाच्या शेवटी व रेचकाच्या आधी कुंभक करायचा, कुंभकाच्या शेवटी आणि रेचकाच्या आधी कुठला लावायचा, उड्डीयान बंद लावायचा. बघा कसं लिहिलंय, कुंभकांते रेचकादौ, कुंभकाच्या शेवटी रेचकाच्या आधी कर्तव्यस्तु उड्डीयानकः, बरोबर. पुढे अधस्थ आकुंचनेन आशु कंठसंकोचने कृते. पुढे काय आहे, अधोमार्गाचे संकोचन केल्याने म्हणजेच मूलबंध लावल्याने, तसेच कंठसंकोचन केल्यामुळे अर्थात जालंध बंद लावल्यामुळे, व पोट पाठीकडे केल्यामुळे अर्थात उड्डीयानबद्ध लावल्याने प्राण ब्रह्मनाडीत संचारित होतो. अशा अवस्थेत आपण काय केलेलं आहे, पूरक केलेलं आहे. प्राण पोठ्यामध्ये कुंभित केलेला आहे किंवा पोटामध्ये साचवून धरलेला आहे, बरोबर आहे. त्याच वेळी आपण काय केलं, त्याचं वरचं द्वार जालंधराने बंद केलं. अधोद्वार कुठल्या बंधाने बंद केलं, मूलबंधाने बंद केलं. आणि परत काय केलं, पोटाला आतमध्ये ओढलं, बेंबीला आणि पोटाला आतमध्ये ओढलं. अशा परिस्थितीमध्ये त्या प्राणाला जायला कुठे जागा नाही, तो सुषुम्ना नाडीतच प्रवेश करू शकतो. असं त्यांनी ह्याचं कारमुक्ता लिहिली आहे बंधांची. ओके, तिन्ही बंध. प्राणापान योग फलम, अपान खाली जाऊ शकत नाहीये आणि प्राणाला परत जालंधर बंधाने थांबवून ठेवलंय. मग प्राण आणि अपान यांचा योग आणि त्याचं फल हे सांगितलंय. अपानम ऊर्ध्वम उत्थाप्य प्राणम कंठादधो नयम, कंठाद अधोनयम योगी जरा विनिर्मुक्तः षोडशो वयसा भवेत्. अपानम ऊर्ध्वम उत्थाप्य, अपानाला ऊर्ध्व उत्थापन करणे किंवा अपानाला ऊर्ध्वग करणे, वरती पाठवणे. आणि कंठात अधो प्राणम कंठात अधोनयम, प्राणाला कंठापासून खाली दाबणे. असं केल्यानंतर काय होतं, योगी जरा विनिर्मुक्त, जरा म्हणजे म्हातारपण, योगी जरा विनिर्मुक्त षोडशो वयसा भवे, 16 वर्षाच्या वयासारखा त्याचं वय होतं. साधक वार्धक्यापासून मुक्त होतो आणि 16 वर्षाच्या असल्याप्रमाणे दिसायला लागतो, म्हणजे तारुण्य प्राप्त होतो त्याला. आता पुढे कपाल शोधनाय, कपाल शोधन, कपाल म्हणजे कपाल. आता इथे टिपिकल शब्द वापरलाय कसा, कपाल शोधन. आपण कपालभाती असं म्हणतो, इथे काय लिहिले बघूया. सुखासनस्तो दक्षनाड्या बहिस्थम पवनम समाकृष्य केश केशमा नखाग्रम कुंभयित्वा सव्यनाड्या रेचयेत, तेन कपालशोधनम वातनाडीगत सर्वरोग विनाशनम भवति. सुखासनस्तो दक्षनाड्या बहिस्थम पवनम समाकृष्य केशमा नखाग्रम कुंभयित्वा सव्यनाड्या रेचयेत. ओके, सुखद का म्हणजे सुखदायक आसनात बसून, बैठक स्थितीतलं कुठलंही आसन आपल्याला जे सुखकर आहे त्याच्यात बसून, उजव्या सव्य नाडी, उजव्या नासिकेने बाहेरचा वायू आत ओढून, केशापासून नखापर्यंत संपूर्ण शरीराची शक्ती एकवटून कुंभक साधून डाव्या नासिकेने सोडावा. याद्वारे कपाल शोधन होते. म्हणजे इथे विधी कसा सांगितलाय, कुठल्या प्राणायामासारखा,
उजव्या नासिकेने प्राणायाम करा, उजव्या नासिकेने रेचक करा, पूरक करा, सॉरी, उजव्या नासिकेने पूरक करा. यथाकाल तो थांबवा, म्हणजेच काय, कुंभक करा. आणि सगळी ताकदी शरीराची कुठपासून, केसापासून नखाग्रापर्यंत सगळी शक्ती एकवटून कुंभक साधून डाव्या नाकपुडीने सोडावा. सूर्यभेदी प्राणायाम. बरोबर आहे. हो सर. उजव्या नाकपुडीने घेऊन डाव्या नाकपुडीने सोडायचा. याद्वारे कपाल शोधन होते. तसेच वातनाड्यामधील सर्व रोगांचा नाश होतो. म्हणजे इथे कपाल शोधनोपाय याच्यामध्ये काय कपालभाती सांगितली आहे का? नाही. नाही सूर्यनाडी, सांगितलेली. हा सूर्यभेदन. हा उलट सूर्यभेदनासारखी सांगितलेली आहे. कसं इथे सांगितलंय तर केशापासून नखापर्यंत संपूर्ण शरीराची शक्ती एकवटून कुंभक साधून डाव्या नाकपुडीने सोडावा असं सांगितलंय. म्हणजे शक्ती एकवटून काय करायला लागेल याचा अंदाज घ्या. कुंभकासाठी ते उच्च रक्तचाप असणाऱ्याला हे थोडं मर्यादा येतील ह्याला, कशाच्या? उच्च रक्तदाबावाल्या. हा, मर्यादा असते. बरोबर आहे. आपण त्यांना काय सांगतो? कुंभक करायचं नाही जास्त वेळ, म्हणजे श्वास हा, रोखून नाही जास्त घ्यायचा. करायचं नाही. बरोबर. उज्जयी प्राणायाम. हृदयादी कंठपर्यंतम. आता उज्जयी प्राणायाम पहिला आपण कुठला घेतला? कपाल शोधन. बरोबर. सूर्यभेदन. हा, त्यानं म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार? सूर्यभेद. दुसरा कुठला? उज्जयी. हृदयादी कंठपर्यंतम सस्वनम नासाभ्याम शनैः पवनम आकृष्य यथाशक्ती कुंभयित्वा इड्याविरेच्य गच्छन्ति अंकुर्यात् तेन श्लेष्महरे जठराग्निवर्धनम भवति. हृदयादि कंठ पर्यंतम नासाभ्याम शनैः पवनम आकृष्य यथाशक्ती कुंभयित्वा. ओके. हृदयापासून कंठापर्यंत ध्वनीसह सस्वनम नासाभ्याम नाकाने हृदयापासून कंठापर्यंत ध्वनीसह दोन्हीही नासिकाद्वारे हळूहळू वायूला आत घेऊन व शक्तीनुसार कुंभक करून इडा नाडीने रेचन करावे. आता इथे काय सांगितलंय? पवनम आकृष्यच्या वेळी आवाज काढायला सांगितलेला आहे. बरोबर आहे. घर्षणाने. पवनम आकृष्य यथाशक्ती कुंभयित्वा इड्याविरेचे गच्छन्ति गच्छन गच्छन स्तिष्ठ कुर्यात. म्हणजे सर कधीही हा करता येतो, येता जाता, म्हणजे सगळं प्राणायाम कसे आपण ध्यानात्मक आसनामध्ये करू शकतो, पण हा हा, एकच प्राणायाम आहे की आपण कुठल्याही स्थितीमध्ये करू शकतो, उभा राहून, बरोबर चालताना. बरोबर, एकदम बरोबर. बरोबर. गच्छन तिष्ठन असा आहे त्याचा अर्थ. गच्छन तिष्ठन म्हणजे जाता येता आपण हा करू शकतो. आणि कुठे आवाज करायला सांगितलाय? तर कंठात आणि हृदयात आवाज करायला सांगितलाय. दोन्ही नासाकाद्वारे हळूहळू वायूला आत घेताना आवाज करायचा, शक्तीनुसार कुंभक करायचं आणि इडा नाडीने रेचक करायचं. ही क्रिया चालताना, उभे असताना, जाता येता केली जाऊ शकते. आणि हिचा फायदा काय आहे? तेन श्लेष्महरे जठराग्निवर्धनम भवती. श्लेष्म म्हणजे कफाचे रोग जे आहेत ते नष्ट होतात आणि जठराग्निवर्धन होतं. जनरली एक गोष्ट लक्षात ठेवा की शरीराचे 3 भाग जर केले तर वरचा जो भाग आहे छातीपर्यंतचा तो कफाचा भाग मानला जातो. कफ दोष इथे असतो. त्यानंतर पोटाचा जो भाग आहे त्यातला वरचा जो भाग आहे तो पित्त किंवा ग्रहणी
ग्रहणी हे पित्ताचं स्थान सांगितलंय. आणि अधोभाग जो आहे याच्यामध्ये पक्वाशय, मूत्राशय, गर्भाशय आणि पाय सगळं, एवढी सगळी अंग कोणाच्या अंतर्गत येतात? वाताच्या अंतर्गत येतात. आलं लक्षात? त्यामुळे जर आपण कुठली क्रिया ऊर्ध्व भागाशी रिलेटेड करत आहोत, आता इथे आवाज कुठे काढायला सांगितलाय? कंठापासून हृदयापर्यंत, बरोबर आहे? मग तो कुठल्या रोगांचं हरण करू शकतो? तर श्लेष्म म्हणजेच कफाच्या रोगांचं हरण करू शकतो. त्यानंतर आपण कुठे कुंभक करणार आहोत, बरोबर आहे? कुंभक केल्यामुळे तो कुठे जाणार आहे? तर पित्ताच्या स्थानात. त्यामुळे जठराग्निवर्धन, बरोबर आहे? जठराग्निवर्धन हा तर सगळ्या प्राणायामांचा हे आहेच फायदा. पुढे शीतकारी प्राणायाम. पहिले 2 झाले, तिसरा हा शीतकारी प्राणायाम. मुखाने शीतकार करीत वायू आत ओढून यथाशक्ती कुंभक करून दोनही नासिकेने त्याचे रेचन करावे. वक्त्रेण पूर्वकम वायुं गृहीत्वा यथाशक्ती कुंभयित्वा नासाभ्यां रेचयेत तेन क्षुतृष्णा आलस्य निद्रा न जायन्ते. यानं काय काय होतं? क्षुधा, तृषा, क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान, आलस्य आळस आणि निद्रा, एवढ्या सगळ्यांचा परिहार होतो. एवढ्या सगळ्या गोष्टी राहत नाही. हा झाला शीतकारी प्राणायाम. हे आपल्याला माहिती आहे कसं करायचं. दोन्ही दातांच्या मध्ये जीभ ठेवायची, बरोबर आहे? आणि तोंडानं शीतकार करत वायू आतमध्ये ओढायचा. पुढे शीतली प्राणायाम. जिह्वां वायुं गृहीत्वा यथाशक्ती कुंभयित्वा नासाभ्याम रेचये तेन गुल्म प्लिह ज्वर पित्त क्षुधादी नश्यन्ति. जिव्हेने वायूला गृहीत करायचं आहे. इथे कसं करायला लागेल मग शीतलीला? हा, बरोबर बरोबर, तो सरांनी बरोबर करून दाखव. जिभेची पनळ करायला लागतो, बरोबर आहे? हा. ती अशी करायला लागते. पनळ करायला पाहिजे. जिभेने आत घेऊन यथाशक्ती कुंभक साधून दोन्ही नासिकेने त्याचे रेचन करावे. आता यानं काय काय कमी होतं बघा. गुल्म, गुल्म म्हणजे गोळा, कुठल्याही प्रकारचा असू दे, गोळा. त्यानंतर प्लिहा, ज्वर, पित्त रोग आणि क्षुधा रोग यांचा नाश होतो. उपाये पेय कुंभकद्वयम, उपाये पेय कुंभकद्वयम. बघूया काय आहे. कुंभकः सद्विविधः सहिता केवलश्चेती. ओके, सहित आणि केवल. रेचक पूरक युक्तः सहितः तद्विवर्जितः केवलः. समजतंय थोडं थोडं. केवल सिद्धीपर्यंतम सहितम अभ्यासे. केवल सिद्धीपर्यंत सहित अभ्यास करावा. केवल कुंभके सिद्धे त्रिषु लोकेषु न तस्य दुर्लभम भवती. तिन्ही लोकात त्याला काही दुर्लभ राहत नाही. केवल कुंभकात कुंडलिनी बोधो जायते. कसा अर्थ आहे? कुंभक 2 प्रकारचा आहे. एक आहे तो काय आहे? सहित कुंभक. आणि दुसरा आहे तो केवल कुंभक. पूरक व रेचकाने युक्त असणारा कुंभक हा सहित कुंभक होय. तर पूरक आणि रेचकाशिवाय सिद्ध होणारा कुंभक केवल कुंभक होय. जोपर्यंत केवल कुंभक सिद्ध होत नाही तोपर्यंत सहित कुंभकाचा अभ्यास करावा. आणि केवल कुंभकाची सिद्धी झाल्यास त्या साधकासाठी तीनही लोकात दुर्लभ असे काहीही राहत नाही. केवल कुंभकाच्या योगाने कुंडलिनी शक्ती जागृत होते. बरोबर आहे? सहित कुंभक आणि केवल कुंभक 2 प्रकार. याच्यात काय अडचण आहे? काही नाही. कुंभकाभ्यास फलम.
जर केवल कुंभक जर साध्य केला एखाद्याने, त्याला रेचक आणि पूरकाची गरजच नसते. एकदा त्यानं श्वास भरला आतमध्ये कुंभक केला किंवा बाहेर सोडलेल्या अवस्थेत कुंभक केला, बाह्य कुंभक, आणि त्या अवस्थेमध्ये जर त्याला तसंच राहता आलं तर तो तिन्ही लोकांचं ज्ञान प्राप्त करू शकतो. बरोबर आहे. प्लस त्याची कुंडलिनी शक्ती पण जागृत होते. तिन्ही लोकात जिंकण्यासारखं त्याला काही शिल्लक राहत नाही, इतका तो उच्च कोटीचा साधक होतो. मग त्या कुंभकाच्या अभ्यासाचं फल काय हे सांगतात. ततः कृशवपुः प्रसन्नवदनो निर्मललोचनो अभिव्यक्तनादो निर्मुक्त रोगजालो जितबिंदुः षट् पट्वग्निर्भवती. पटू अग्नी म्हणजे काय? अग्नीला पण त्यानं जिंकलेलं असतं. केवल कुंभक साध्य केलेल्या साधकात कोणते परिणाम दिसतात? तर त्याचं शरीर हलकं होत. हम्म त्याच्यानंतर वदने प्रसन्नता. इथे पण दिल्यात हे सगळ्या. कुठे? हठप्रदीपिका जर बघितली, फक्त श्लोकाचं हा, थोडस वर्णन वेगळं आहे, पण शब्द तेच आहे. तेच आहे बऱ्यापैकी. हा, कायस्य पुढं मागे, कृतता फक्त कांती पुढं तदा मागे होत. जायते. काय? कायस्य कृसता कांतिस्तदा जायते निश्चितम यथेष्ट धारणम वायोर अनलस्य प्रदीपनम नादाभिव्यक्तीम आरोग्यम जायते नाडी शोधनात. असं इकडे पण फल सांगितलेलं आहे. इथे पण तसंच सांगितले. काय काय होतं? शरीर कृश आणि कृषकाया हलकं होतं. त्यानंतर त्याचा चेहरा जो असतो तो कसा होतो? प्रसन्न होतो. दृष्टी निर्मल प्रसन्नता होते. जातवाना. हम्म डोळे एकदम निर्मळ दिसायला लागतात. दृष्टी निर्मळ होते. म्हणजे त्याला जर चष्मा बिष्मा असेल तर गायब होतो. दृष्टी त्याला जर व्यवस्थित नसेल तर ती व्यवस्थित होते. त्यानंतर नादाची अभिव्यक्ती व्हायला लागते, कारण नाड्या शुद्ध झाल्या. आतून वाहणारा वायूचा आवाज सुद्धा त्याला यायला लागतो. सर्व रोग ज्यालापासून तो मुक्त होतो, रोग सर्व त्याचे नष्ट होतात आणि तो जितवीर्य होतो. तसंच त्याचा पटू अग्नी भवती म्हणजे अग्नी प्रदीप्त होतो. काहीही पचवायला अग्नी तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. पटू अग्नी म्हणजे धावपटू असं आपण म्हणतो ना, म्हणजे धावण्यात पटाई. तसं अग्नीचं पटुता म्हणजे कुठलीही गोष्ट पचवण्यासाठी त्याचा अग्नी सक्षम होतो थोडक्यात. पुढे आता हे झाले फल कुंभकाचे. बरोबर. आता मुद्रा आली बघा. वैष्णवी मुद्रा प्राप्ती ही अंतर्लक्षम बहिर्दृष्टीम बहिर्दृष्टी निमेष उन्मेष वर्जिता एषा सा वैष्णवी मुद्रा सर्वतंत्रेषु गोपिता. आता इथे गुपित यायला सुरुवात झाली. आता गुपित असलेली किंवा गुप्त असणारी एक मुद्रेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ती वर्णित म्हणजे मुद्रेचं नाव काय आहे? वैष्णवी मुद्रा. वैष्णव. ही कशी करायची आहे? अंतर्लक्षम बहिर्दृष्टी निमेष उन्मेष वर्जिता. उन्मेष निमेष करायचा नाही, अंतर्लक्ष पाहिजे, बहिर्दृष्टी पाहिजे. एषा सा वैष्णवी मुद्रा. तसा साधक प्रारंभिक अवस्थेत इंद्रियांना अंतर्मुखी करण्याचा प्रयत्न करतो. केवल कुंभक साध्य झाल्यानंतर मात्र ते निरंतर अंतर्मुखी असल्याने त्याचे इंद्रिय, डोळे इत्यादी बाह्य दिशेने उघडे दिसत असले तरी कोणतेही विषय आत प्रवेश करू शकत नाहीत. या मुद्रेला तंत्रामध्ये वैष्णवी मुद्रा म्हटले आहे. काही अन्य ग्रंथामध्ये हिला शांभवी वा भैरव मुद्राही म्हटले आहे वगैरे. हे काय मला पटलेलं नाही. इथे काय लिहिलंय ते बघूया. अंतर्लक्षम म्हणजे काय? तर ज्यानं आपल्या इंद्रियाला आत वळवलं आहे, म्हणजे जो आपल्या आतमध्ये लक्ष ठेवतोय. बरोबर आहे. आतला आवाज ऐकतोय, आतमध्ये काय दिसतंय ते बघतोय, म्हणजे ज्यानं डोळे बंद केलेले आहेत, आतमध्ये दृष्टी वळवलेली आहे.
बहिर्दृष्टी म्हणजे काय, तर बाहेर जरी तो बघत असला तरी त्याची दृष्टी म्हणण्यापेक्षा त्याचं सगळं लक्ष आत आहे, दृष्टी जरी प्रत्याहार. बाहेर दिसत असली तरी. बरोबर आहे, म्हणजेच अंतर्मुख झालेला. बरोबर आहे. उन्मेष निमेष वर्जिता म्हणजे तो डोळे हलवतोय का, नाही, डोळ्यांची उघडझाप करत नाहीये, स्थिर डोळे आहेत त्याचे उघडे. उन्मेष निमेष. निमेषोन्मेष वर्जिता. पापण्याची हालचाल पण होत नाही. त्राटक वाटतंय मला तरी. त्राटकासारखंच आहे हा, सर हे, त्राटक. नाही निमेष नाही. म्हणजे उन्मेष त्राटक. वर्जिता हम्म. सा एषा वैष्णवी मुद्रा सर्वतंत्रेषु गोपिता. ओके, त्राटकासारखी ही अवस्था सांगितलेली आहे. त्यामुळे आपण श्लोकाचा अर्थ आहे तो आपण लिहून यायचा, अजिबात इकडे किंवा तिकडे सर आपण जाण्याची काय. एखाद्याला असं विचारात खूप मग्न असल्यावर म्हणतो शून्यात बघतोय, म्हणजे तो बघत हा असतो कुठंतरी एक टक लावून, पण त्याला हम्म, आजूबाजूचं काही भान नसतं. हा तो पण तो पण आपण शून्यात बघतो असं पण म्हणतो. त्याच्यामध्ये कसं आहे की निमेष आणि उन्मेष होत असतो ऑटोमॅटिक, लक्ष जरी नसलं तरी. परंतु याचं अंतर लक्ष आहे, बहिर्दृष्टी फक्त आहे नावापुरती, तो डोळे झाकत नाहीये अशा पद्धतीत. परंतु त्राटकामध्ये आपण काय करत असतो, तर जी नंतर वस्तू डोळे समोर आलंबन आहे त्याला बघण्याचाच प्रयत्न करत असतो. प्रयत्न करतो. म्हणजे आलंबनावर दृष्टी आहे ताटकामध्ये, पण फक्त इथे कसं आहे, तर अंतर्लक्ष, जे काय लक्ष आहे ते अंतर्निहित आहे. दृष्टी जरी बाहेर दिसत असली तरी लक्ष अंतर्गतच आहे, आणि तो डोळे हलवत नाहीये अशा पद्धती, म्हणजे आलंबन अंतर्गत आहे. डोळ्यात करत नाहीये. हम्म, आलंबन अंतर्गत आहे म्हणायचं ना. आलंबन नाहीच ना, आलंबन त्याचं अंतर आहे, लक्ष त्याचं आत आहे. हा, अंतर्गत अंतर्गत आलंबन आहे म्हणायचं. अंतर्गत आलंबन नाही, तो आत आपल्या आत आतमध्ये शोधत आहे, अंतर्दृष्टी आहे हो. त्याची. हम्म, ठीक आहे. आता पुढची मुद्रा, ही ही ठीक काय आहे. आहे, परम गोप्य आहे. त्यामुळे ह्याच्याविषयीच कदाचित आपल्याला समजण्याचा अर्थ एवढाच असू शकेल. बरोबर आहे, असंही आपण म्हणू शकतो. कारण फक्त आपल्याला माहिती पाहिजे, समजा कुठल्या दुसऱ्या उपनिषदामध्ये आपल्याला ह्याचं आणखी विवरण मिळालं तर आपल्याला समजू शकतं काय सांगायचं होतं त्यांना. खेचरी प्राप्त्या ब्रह्मदर्शनम अंतर्लक्ष विलीन चित्तपवनो योगी सदा वर्तते दृष्ट्या निश्चल तारया बहिरधः पश्यन्न पश्यन्न पी. हा, पश्चिन्न पश्चिन्नपी. मुद्रयं खलु खेचरी भवती सा लक्ष लक्षकैताना शिवा शून्याशून्य विवर्जितम स्फुरति सा तत्वं पदं वैष्णवी अर्धोन्मीलितलोचनः स्थिरमना नासाग्रदत्ते क्षण च चंद्रार्कावपि लीनताम् उपनय उपनयन निश्चंद भावो. निश्चंद भावोत्तरम ज्योतिरूप ज्योतिरूपम शेषबाह्य रहितम दैदीप्यमानं परम तत्वं तत्परमस्ति वस्तु विषयम शांडिल्य विद्धिह तत्. ओके, आता अर्थ बघूया काय आहे. जेव्हा योगी अंतर्दृष्टी प्राप्त करतो तेव्हा त्याचे चित्त व प्राण निरुद्ध होतात. तो योगी बाहेर पाहत असला किंवा पाहत नसला तरी त्याची दृष्टी निश्चल झालेली असते. आपल्या ध्येयावर पूर्ण एकाग्र असलेली ही अवस्था अत्यंत मंगलदायी व शून्य आणि अशून्याने रहित अशी आहे. इथे लिहिलंय शून्याशून्य विवर्जितम असं लिहिलंय इथे. या स्थितीलाच खेचरी मुद्रा असे म्हणतात. हिच्याद्वारे साधकाला परमतत्वाची प्राप्ती होते. यालाच वैष्णव पद किंवा वैष्णवी असं म्हणतात. हे शांडिल्य मुनी, नेत्र अर्धोन्मिलित ठेवून चित्त स्थिर करून नासाग्रावर दृष्टी एकाग्र करून चंद्र व सूर्याच्याही तेजाला तिरस्कृत करणाऱ्या निष्पंद भावयुक्त असलेल्या ज्या ज्योतीचे स्वरूप हे सर्व बाह्य क्रियाकलापारहित अत्यंत तेजस्वी वस्तुविषयक असे परमतत्व आहे असे तू जाण. जा. आता इथे
हा आप- त्यांनी काय सांगितलंय, जीभ वगैरे आतमध्ये खेचा वगैरे काही सांगितलेलं नाही. यांनी क्रिया कशी सांगितली आहे, नेत्र अर्धोन्मिलित ठेवून आहे इथे वरती. दृष्ट्या निश्चलस्तया बहिरधः, बाहेर, अध म्हणजे खालच्या बाजूला, पश्यन्न पश्यन्नपी म्हणजे लक्ष आहे पण नाहीये, बघतोय पण बघत मात्र नाहीये, अशा पद्धतीनं नासाग्रावर म्हणजे बाह्य आणि अध म्हटलं तर नासाग्रच येतं, बरोबर ना. बाह्य आणि अध दृष्टी असं जर म्हटलं तर नासाग्रच येणार. अशी दृष्टी एकाग्र करायची. आणि पुढे अं, हा चंद्रान कारवापी लीन चंद्रवस्तू त्याचा अर्थ कसा आहे, तर चंद्र सूर्याच्या हे आहे, चंद्र सूर्याच्या तेजालाही तिरस्कृत करणाऱ्या, निष्पंद भाव, कुठलंही स्पंदन न होणाऱ्या अवस्था युक्त, निष्पंद भावाने युक्त असलेल्या त्या ज्योतीला, म्हणजे काय, अखंड तेवत असणारी जे ज्योत आहे आपल्या अंतर्निहित, ती कुठल्याही स्पंदाशिवाय म्हणजे कुठेही हलत नाहीये ती अशी ज्योत, अशाला जो जाणतो, असे जे परम तत्व आहे अत्यंत तेजस्वी, अशी जी वस्तू आहे जी अंतर्निहित आहे, त्या वस्तूला असे परमतत्व आहे असे तू जाण, असं ते शांडिल्य मुनींना उपदेश करतात. चंद्र सूर्याच्या तेजालाही तिरस्कृत करणाऱ्या आणि निष्पंद भावयुक्त असलेल्या ज्योतीला सर्व बाह्य क्रियाकलाप रहित, त्यांच्यापेक्षा वेगळी अत्यंत तेजस्वी वस्तू विषयक असे परमतत्व आहे, हे तू जाण, असं ते प्राणायामाच्या पुढे जे केसरी मुद्रा सांगितलंय त्याचा अर्थ आहे. खिचरी मुद्रेश्वर जाण्याचं. हा फक्त इथे केसरी मुद्रा लिहिताना जीव आतमध्ये सरकवा, मग नाही. मूर्धेपर्यंत न्या, असं लिहायचं नाही अजिबात, बरोबर आहे. इथे लिहिताना कसं लिहायचं आहे, तर दृष्टी नेत्र अर्धोन्मिलित. बाह्य अर्धोन्मिलित आणि डोळे. अधो, अर्ध बाह्य हम्म. आणि अधो, इथे नासाग्र त्यांनी म्हटलं, पण येणार नासाग्रच खरं म्हणायचं गेलं तर, नासाग्र दृष्टीच होणार ती खरं सांगायचं तर, परंतु बाह्य आणि अधो अशा पद्धतीत सांगताना श्लोकात सांगितलंय, बरोबर. नेत्र कसे अर्धोन्मिलित असं पण सांगितलंय. त्यानंतर अर्धोन्मिलित लोचना, बरोबर. स्थिर चित्त मना, स्थिर. नाही नासाग्र पण सांगितलं, हा स्थिर हो. मना, नासाग्र दत्ते क्षण, बरोबर आहे. आणि त्यानंतर कसं सांगितलंय, अशा स्थितीमध्ये तुम्ही कसं जाणायचं आहे, सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशापेक्षाही विलक्षण अशी एक ज्योत, जी काय आहे, हा, स्थिर आहे. स्थिर ज्योत, तिला तू जाण आणि ते परम तत्व आहे असंही तू जाण, वैष्णव पद किंवा वैष्णवी आहे असंही तू जाण, बरोबर. यालाच खेचरी मुद्रा असं म्हटलेलं आहे. पुढे खेचऱ्या उन्मनी भावोत्पत्ती, खेचरिया म्हणजे खेचरी मुद्रेने उन्मनी भावोत्पत्ती, उन्मनी भाव कसे, उन्मनी भावोत्पत्ती कशी होते ते सांगतायत. तारम ज्योतिषी संयोज्य किंचित उन्नय उन्नमय्य भ्रुवौ पूर्वाभ्यासस्य मार्गो अयम उन्मनीकारकः क्षणात्. आपल्या भुवयांना किंचित उंच करून, किंचित उन्नय, किंचित उत्नमय्य, किंचित उंच करून त्यांच्यामध्ये, भुवयांना किंचित उंच करून त्यांच्यामध्ये म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये ज्योती स्वरूप असलेल्या त्या परमतत्वाचे एकाग्रतेने ध्यान लावत अभ्यास करावा. हा पूर्वाभ्यासाचा मार्ग आहे. याद्वारे त्वरित उन्मनी अवस्था प्राप्त होते. आता इथे कुठली मुद्रा सांगितली,
शांभवी शांभवी ना. शांभवी प्राणी. होय. हम्म. फक्त इथे काय सांगितलंय, डोळे इथे लावा असं सांगितलेलं नाही. नाही. हम्म. बरोबर आहे ना, म्हणजे बुब्बुळा आपण हम्म. अशी तिरकी करून इथे नजर ठेवा असं सांगतो. सांग. आणि तसं इथे सांगितलेलं नाही, हे लक्षात घ्या. इथे फक्त काय सांगितलं, भुवया उंच करा, किंचित, हे सुद्धा किंचित उंच. भृगौ पूर्वाभ्यासस्य मार्गो अयम उन्मनीकारकः क्षण. ओके. पूर्वाभ्यासाचा मार्ग आहे असं का सांगितलं हे मात्र कळलं नाही. हा पूर्वाभ्यासाचा मार्ग आहे, याद्वारे त्वरित उन्मनी अवस्था प्राप्त होते. ठीक आहे. म्हणजे आता इथे परत खेचरी वेगळी सांगितली. बरोबर आहे. मगाशी पूर्वाभ्यासाचा खेचरी म्हणजे म्हणून खेचरी मुद्रेची अभ्यासापूर्वी ही करायची असेल का? असं नसेल. पूर्वाभ्यासस्य म्हणजे माझ्या मते मगाशी जो अभ्यास सांगितला सुरुवातीला खेचरी मुद्रेचा, सूर्यचंद्रापेक्षा तेज पुंज असं तू जाण, म्हणजे सुरुवातीला आपण अधोनेत्र जे ठेवले, बरोबर आहे, हम्म. ही पूर्व पीठिका झाली. आणि त्याच्यानंतरचं हे असं उन्मनी अवस्थेपर्यंत पोचायचं आहे, तर करायचं काय, त्याच्या पुढची अवस्था म्हणजे नेत्र समोर आणि खाली असे असू देत, नासाग्र दृष्टी असू दे, आणि त्यातच काय करायचं आहे, दोन भुवया थोड्याशा वर उचलायच्या आहेत. हा पूर्व अभ्यास झाला सुरुवातीचा. आता काय करायचं आहे, ह्या पूर्व अभ्यासानंतर काय करायचं आहे, भुवया थोड्याशा वर घ्यायचा आहे आणि दोन भुवयांच्या मध्ये ज्योती स्वरूप असलेल्या त्या परमतत्वाचे एकाग्रताने ध्यान लावत अभ्यास करावा. ध्यान चक्रावर. हा, हम्म. आज्ञाचक्र. 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 हम्म. याने उन्मनी कारक हा क्षणात क्षणात उन्मनी अवस्था प्राप्त होते असं त्यांनी म्हटलंय. तस्मात खेचरी मुद्राम अभ्यसे ततोन्मनी भवति, ततो योगनिद्रा भवति, लब्ध योगनिद्रस्य योगिनः कालो नास्ति. म्हणून खेचरी अभ्यास, तस्मात खेचरी मुद्राम अभ्यसेत, म्हणून खेचरी मुद्राचा अभ्यास नित्य करावा. म्हणून म्हणजे कशामुळे, उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हणून. बरोबर. खेचरी मुद्रेचा अभ्यास करावा, तिच्याद्वारेच ततोन्मनी भवती, तिच्याद्वारेच उन्मनी अवस्था प्राप्त होते. ततो योगनिद्रा भवती, त्यानेच योगनिद्रा लाभते, योगनिद्रा प्राप्त होते. ज्या साधकाला योगनिद्रा प्राप्त होते, लब्ध योगनिद्रस्य योगिनः कालो नास्ति, त्याला काळाचे बंधन राहत नाही. आपण कशी योगनिद्रा घेतो, योगनिद्रेचं वर्णन कुठे आलंय असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर कठीण आहे सांगणं ग्रंथात. तरी पण योगनिद्रा घेतो आपण. अनु घेतो की नाही. हो. घेतो ना. मला तरी वाचनात माझ्या पहिल्यांदा इथे योगनिद्रा हा शब्द आला. बरोबर आहे. हम्म. हा, इथं योगनिद्रा कसं इथे. खेचरीनं उन्मनी, खेचरीनं हा उन्मणी अवस्था, उन्मणी हा अवस्था आणि मग योगनिद्रा. योग निद्रा, आणि योग निद्रांना हा तिन्ही काळावर ते बंधन नष्ट करते. हा. मला तरी योगनिद्रा घेतली की प्रचंड जोरात झोप येते आणि काल नष्ट होतोच. 10-15 मिनिटाचा काल तर जातोच. बरोबर आहे की नाही. कदाचित तीच असेल उन्मनी अवस्था. ठीक आहे. पण योग काय कोणालाही झोपायला सांगत नाही. योग हे काय आहे, जागरण आहे, उच्च कोटीचं जागरण आहे, हे लक्षात ठेवायचं. दक्ष होणे, अतिशय उच्च कोटीची दक्षता. काल परिच्छिन्न ब्रह्मप्राप्ती साधनम. ओके. आता बघूया पुढेच काय आहे.
ताल परिच्छिन्नम. आता इथे खेचरी मुद्रा ही इथपर्यंत लिहायची, हा हे लक्षात घ्या. खेचरी मुद्रा सुरुवातीचं कुठपासून सुरू करायची आहे? खेचरी प्राप्त्या ब्रह्मदर्शनम अंतर्लक्षम तिथपासून सुरुवात करायची, हा, आणि खालपर्यंत लिहायची. अजून याच्यात काय काय प्रश्न पडू शकतात खेचरीमध्येच? उन्मणी अवस्थाचं पण खेचरी मुद्राचं फलप्राप्ती किंवा उन्मणी बरोबर. अवस्था हे येऊ शकते. योगनिद्रा सुद्धा, योगनिद्रा हा, सुद्धा. योग निद्रा. हा, कुठल्या दर्शनात? शांडिल्य उपनिषदाद्वारे निद्रा कशी सांगितली आहे? प्राप्त होते. हा, सविस्तर लिहा, आपल्याला सांगता आलं पाहिजे. अजून ह्यालाच वैष्णवी म्हणतात ना, वैष्णवपद किंवा वैष्णवी म्हणतात असं आलंय ना कुठेतरी. पण हो, आलं सर ना. त्याला वैष्णवी मुद्रा वेगळंच म्हटलंय ना सर. वेगळं म्हटलंय. हा, ते वैष्णवी 14व्या ह्याच्यात श्लोकामध्ये. नाही आलेलं. पदम वैष्णवी, तत्वम पदम वैष्णवी, ते नको, काय गरज नाही. हा, ठीक आहे, एवढे प्रश्न आपल्याला पडू शकतात उन्मनी अवस्था आणि वगैरे. सर इथं वैष्णवीलाच शांभवी पण म्हटलंय का खाली ह्यामध्ये दिले त्यांनी? अं, विश्लेषणामध्ये दिलंय, ऍक्च्युली श्लोकामध्ये नाहीये, पण हा त्यांनी मग नाही, विश्लेषणामध्ये श्लोकामध्ये, म्हटलंय. हम्म. हा श्लोकामध्ये आहे तेच धरा गृहीत, तेच हो. विचारतात. हं? खाली जे अर्थ दिले आहेत ना त्याच्यामध्ये स्वतःच खूप काय काय घुसडलेलं असतं. हे आता माझ्या अनुभवाने लक्षात आले, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला संस्कृत जेवढं कळतं तेवढं लावायचं. बरोबर आहे? नाही, पण श्लोकामध्ये पण वैष्णवी म्हटलंय ना सर. हा, श्लोकामध्ये पण वैष्णवी म्हटलंय ना, 15व्या वैष्णवी श्लोकात बघा. म्हटलंय खाली वैष्णवी खाली म्हटलंय त्याच्या त्याचं. विश्लेषणाखाली शांभवी म्हटलंय. हा, अन्य पण ग्रंथामध्ये हिला शांभवी किंवा होय. भैरवी हा मुद्रा हा ही म्हटलं आणि असं हं, दिलंय. ते गृहीत हं. नाही धरायचं, कारण श्लोकामध्ये नाही येते. हा, आणि तत्पदम वैष्णवी असं म्हटलंय, म्हणजे त्याला काही नाव दिलेलं नाही. अलग अलग लक्षात, ते पद असं म्हटलंय खेचरी मुद्रेने. चला पुढे पुढे. काल परिच्छिन्न ब्रह्मप्राप्ती साधनम. आपण बोलताना सुद्धा ब्रह्म हा शब्द चुकीचा म्हणतो. म्हणताना कसा म्हटला पाहिजे? ब्रह्म, ब्रह्म असा उच्चार आहे. हम्म. निदान चांगलं माहित तरी असलं पाहिजे, बरं. हळूहळू आपल्या तोंडाला ती सवय लागेल. बरोबर आहे? ब्रह्म अशीच शब्द लावला पाहिजे आपल्याशी. त्याची मी निरुक्ती पण काढलेली, सगळं काय ते शोधून काढलेली मागे एकदा. तो ब्रह्मच आहे शब्द. आलं लक्षात? ब्रह्म नाहीये, ब्रह्म. मला ह नाहीये, ला म आहे. हे लक्षात ब्रह्म. ठेवायचं. लिहिताना तरी अजिबात चूक करायची नाही. लिहिताना ब्रह्म असंच लिहायचं लिहिताना. हा, शक्तीमध्ये मनः कृत्वा शक्तींच मनमध्यगाम मनसा मन आलोक्य शांडिल्यत्वम सुखी भव ख मध्ये कुरुचात्मा आत्ममनात्म मध्ये च खम कुरु. हा, सर्वं च खमयं कृत्वा न किंचिदपि चिंतय. हा श्लोक आहे की नाही तिकडे? साधकाने, हे शांडिल्य मुने, शक्तीमध्ये मनाला आणि मनामध्ये शक्तीला स्थिर करून मनानेच मनाला पहा, याद्वारे तू सुख प्राप्त कर. साधकाने आपल्या आत्मतत्वाला आकाशात व आकाशाला आत्मतत्वात स्थिर करावे. अशा प्रकारे सर्व म्हणजेच चित्त सर्व खमय किंवा आकाशमय करून अन्य कशाचेही चिंतन करू नये. पुढे, मनोविलापेन कैवल्य प्राप्ती. किती वेळ झालाय? 7:57. घेऊया एवढं. बाह्य चिंता न कर्तव्या तथैवांतर चिंतिका सर्व चिंतां परित्यज्य चिन्मात्र परमो भव. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक आलेला होता. कुठला? न किंचिदपि चिंतयेत. बरोबर ना?
शोधून काढा, उद्या सांगा कुठे आलेला तो. आता नाही आठवणार त्यावेळी. का इथेच आलेला होता कुठे, नाही आठवत आता. बहुतेक भगवद्गीता. बघू, मिळेल. बाह्यचिंता न कर्तव्या तथैव आंतरिका आंतरचिंतिका सर्व चिंतां परित्यज्य चिन्मात्र परमो भव. सर्व बाह्य पदार्थ विषयक व आंतरिक वस्तुविषयक चिंता सोडून द्याव्या, सर्व चिंतेचा त्याग करून परम चिन्मात्र रूप हो, असं ते शांडिल्य मुनींना सांगतायत. कैवल्य प्राप्ती सांगितली. मनोविलापेन कैवल्य प्राप्ती. कैवल्य याचा अर्थ काय आहे? मोक्ष. एकटा, एकटा, केवलता. हम्म हम्म कर्पूरम अनले यद्वत् सैंधवम सलिले यथा तथा च लीयमानं च मनस्तत्वे विलीयते. ज्याप्रमाणे अग्नीत कापूर आणि पाण्यात मीठ विलीन होते, त्याप्रमाणे एकाग्र झालेले चित्त हे त्या परमतत्वात विलीन होते. एकदम सिंपल आहे, बरोबर. चित्ताचं लय सांगितलेलं आहे इथे. चित्तलय. निरुद्ध चित्त पण मला वाटतं सर ध्यान योगामध्ये झालेलं आहे ना, निरुद्ध चित्त हो. काहीतरी आलं होतं सर. आणि इथे कसं आहे, जर तुम्ही हठप्रतिपिका म्हणजे हठयोगाच्या ह्याच्यात बघितलं तर लय योग व्यवस्थित सांगितलेला आहे पुढे, बरोबर. त्या लय योगाचं इथे हे असं आहे वर्णन, बरोबर. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कापूर, तसंच पाण्यामध्ये मीठ हे मिक्स झाल्यानंतर कळत सुद्धा नाही कुठे गेलं ते. काय फरक पडतो का त्याच्यात? काही नाही. त्याप्रमाणे मनाला तत्वामध्ये विलीन करायचं आहे आणि लीन करणे याच्यामधूनच लय योग हा आलेला आहे. ज्ञेयं सर्व प्रतीतं च तज्ज्ञानं मन उच्यते. ज्ञानं ज्ञेयं समं नष्टं नान्यः पंथा द्वितीयकः. प्रतीत होणारे संपूर्ण विश्व हे ज्ञेय होय, तर त्या ज्ञेयाला ज्ञात करून देणारे साधन चित्त किंवा मन होय. जेव्हा ज्ञेयाचा व ज्ञान साधनाचा लय होतो, तेव्हा मनाचा अन्य कोणता मार्ग राहत नाही. लय योग आलंच समजा टीप, तर हा श्लोक पण तिथे लिहायचा आहे. मनाचाच लय झाल्यानंतर अन्य ज्ञान साधनाचा पण लय होतो, तेव्हा मनाचा अन्य कोणता मार्ग राहत नाही. मन विलीन होतं, लय होतं. ज्ञेय वस्तू परित्यागात विलयम यान्ति मानसम. मानसे विलयम याते कैवल्यम अवशिष्यते. काय? ज्ञेय वस्तूच्या त्यागाने मनही लीन होते आणि मनाची विलीनता झाल्यास केवळ कैवल्याचीच अवस्था काय अवशिष्ट राहते. एकटा पुरुष फक्त शिल्लक राहतो. म्हणजे एवढे हे जे 3 श्लोक आहेत, हे लय, मनाचा लय किंवा शांडिल्य उपनिषदानुसार मनोलय किंवा लय योग, काही पण प्रश्न आला या 3 श्लोकांमधून आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये कैवल्य हा शब्द टाकायचाच आहे, चुकायचं नाही, बरोबर. योग ज्ञानाभ्याम मनोलय अजून आहे पुढे. द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानम मुनीश्वर योगस्तु वृत्तिरोधो हि ज्ञानम सम्यक वेक्षणम. आपण थांबूया इथे, उद्या हा घेऊया श्लोक. 8:02 झाली, सरांचं लेक्चर आहे पुढे, बरोबर. ठीक आहे. हरिओम. हरिओम.